नमस्कार. आई आणि बाळाच्या या सुंदर प्रवासात तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या या गर्भसंवादामध्ये आपण महान व्यक्तींचे प्रेरणादायी गुण आणि देवी देवतांची दिव्य ऊर्जा प्रेमाने आपल्या बाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. शांतपणे डोळे मिटा, दीर्घ श्वास घ्या आणि आपल्या बाळाशी मनाने जोडले जा. कारण प्रत्येक सकारात्मक विचार, प्रत्येक प्रेमळ शब्द बाळाच्या सुंदर भविष्याची पायाभरणी करत असतो. डोळे बंद, चेहऱ्यावर हास्य आणि आपले दोन्ही हात पोटावर ठेवावे, म्हणजे आपल्या गर्भावर ठेवावे. संवाद करत असताना जे काही शब्द बोलले जाणार आहे त्या भावनांशी कनेक्ट होऊन तुम्ही तुमच्या बाळाशी बोलत आहात असे फिलिंग्स तुमच्या मनामध्ये येऊ द्या. बॅकग्राऊंड म्युझिक एकाग्रतेने फील करा. चला तर मग सुरुवात करूया. प्रिय बेटा, मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करत आहे. तू पण माझ्यावर प्रेम करतोस ना? तू या दुनियेतील अत्यंत प्रेमळ बेबी आहेस. तू इतका क्यूट आहेस, इतका क्यूट आहेस की आत्ता तुला कुशीत घ्यावंसं वाटतंय मला. तुला माहिती आहे हे जग किती मोठं आहे? खूप मोठं आहे. या जगात ज्ञानाचा खूप मोठा महासागर आहे आणि या महासागरामध्ये जे काही ज्ञान आहे ते तुला मिळवायचं आहे आणि तू ते दिवसेंदिवस मिळवणारच आहेस. कारण ज्ञान मिळवण्याची तुझी क्षमता दिवसेंदिवस वाढत आहे. तुझ्यामध्ये सगळे गुण आहेत जे एका बुद्धिमान व्यक्तीमध्ये असतात. तू अतिशय चतुर आहेस, बुद्धिमान आहेस. गणेशाचे शहाणपण, कृष्णाचा खेळकरपणा, राणी लक्ष्मीबाईचे धाडस, अर्जुनाचा संयम, विवेकानंदांची स्मरणशक्ती, आईन्स्टाईनची बुद्धिमत्ता, या सर्व गोष्टी तुझ्यामध्ये अगदी ठासून भरल्या आहेत. तू मायकल फेल्प्स सारखी स्विमर आहेस. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सारखा वैज्ञानिक आहेस. तू नरेंद्र मोदी सारखा हुशार आहेस. संत ज्ञानेश्वरांसारखा प्रकाशित आहेस. तुझ्या वडिलांसारखा वाचनप्रेमी आहेस. तू रवींद्रनाथ टागोरांसारखी कवयित्री आहेस. राधेसारखी निर्दोष आहेस. तू अमिताभ बच्चन सारखा अभिव्यक्त आहेस. तुझ्याकडे श्रेया घोषाल सारखा सुंदर आवाज आहे. RD बर्मन सारखे संगीत आहे. माधुरी दीक्षित सारखा डान्स, मदर टेरेसाचा सेवाभाव,
बुद्धांसारखी शांतता व महात्मा गांधींसारखी सत्यता आणि विचार आहेत. तुझ्यामध्ये हनुमानासारखे आत्मसमर्पण आहे, शक्ती आहे. कबीरांसारखे प्रेम आहे. शिवाजी महाराजांसारखे शौर्य आहे. तू चाणक्यांप्रमाणे खूप हुशार आहेस. बिरबलाप्रमाणे चतुर आहेस. प्रिय बेटा, तू माझ्या काळजाचा तुकडा आहेस. तुला माहिती आहे, मी व तुझे बाबा तुझ्या येण्याची खूप वाट बघत आहोत. तुझा चंद्रावाणी मुखडा मला ऐकून खुदखुदू हसत आहे. हसतोय ना? मला माहिती आहे, तू या जगात रडता रडता येणार आहे, पण तुला तुझ्या संपूर्ण आयुष्यात सदैव हसतच राहायचं आहे. तू सदैव हसतच राहणार आहे आणि तुझ्यासोबत सर्वांना हसतमुख ठेवणार आहेस. ठेवशील ना? तू ना खूप गोड आहेस बाळा. माझी प्रत्येक गोष्ट तू अगदी एकाग्रतेने ऐकतोस, होय ना? या गोड, रंगीन आणि सुंदर दुनियेमध्ये तुला अगदी सहजतेने यायचं आहे. तू शारीरिकदृष्ट्या अतिशय तंदुरुस्त आहे, आरोग्य संपन्न आहेस, शक्तिशाली आहेस, खूप शक्तिशाली. त्याचप्रमाणे मानसिकदृष्ट्या देखील खूप शक्तिशाली आहेस. तू तुझ्या भोवतालच्या सर्वांना मदत करणार आहेस. तू तुझ्या जीवनामध्ये वेळेला खूप महत्त्व देतोस, वेळेचा सदुपयोग करतो आणि सदैव सगळ्या गोष्टी वेळेवर करतोस. आणि तुझ्या संपूर्ण जीवनात वेळेला तू सर्वात उच्च स्थानी ठेवणार आहेस. ज्या चांगल्या सवयी आहेत त्या सगळ्या तुझ्यामध्ये आहेत. तुझ्यामध्ये खूप संयम आहे, शिस्त आहे. तू एक आज्ञाधारक बालक आहेस. एक सर्वगुणसंपन्न आणि गोड बालक आहेस. घरातील सर्व मंडळी, आजोबा, आजी, अंकल, आंटी, मामा, मामी, काका, काकी तुझ्या येण्याची खूप वाट बघत आहे. पण तरीही 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्याशिवाय तू बाहेर येणार नाहीस. तू माझ्यामध्ये अतिशय सुरक्षित आहे. आम्हा सर्वांचा आशीर्वाद तुझ्या कायम सोबत आहे. तुझे सदैव रक्षण करण्यासाठी मी देवबाप्पाला प्रार्थना करते. तू पण माझ्यासोबत प्रार्थना कर हं. लव यू बेटा. आपण पुन्हा भेटूया एका सुंदर गर्भसंवादामध्ये. धन्यवाद.